वेलकम स्टुडंट्स. लास्ट लेक्चरला आपण 8051ची ब्लॉक डायग्राम पाहिली. या लेक्चरमध्ये आपल्याला 8051चं आर्किटेक्चर पाहायचं आहे. सुरुवातीला आपण समजून घेऊयात की ब्लॉक डायग्राम ऑफ 8051 आणि आर्किटेक्चर ऑफ 8051 मध्ये काय फरक आहे. ब्लॉक डायग्राम मध्ये मेन जे काही ब्लॉक्स आहेत 8051चे ते आपण त्या ठिकाणी पाहिले. आर्किटेक्चरमध्ये आपल्याला प्रत्येक ब्लॉक डिटेलमध्ये पाहायचा आहे किंवा त्याला आपण इंटरनल ब्लॉक डायग्राम ऑफ 8051 असं सुद्धा म्हणू शकतो. या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवरती 8051चं आर्किटेक्चर किंवा इंटरनल ब्लॉक डायग्राम पाहायला मिळेल. पहिला जो काही ब्लॉक आहे तो आपल्याला पाहायचा आहे तो आहे अरिथमेटिक अँड लॉजिक युनिट. 8051 मध्ये आपल्याला वेगवेगळे अरिथमेटिक अँड लॉजिकल ऑपरेशन परफॉर्म करावे लागतात. अरिथमेटिक ऑपरेशन कोणते आहेत? ऍडिशन आहे, सबट्रॅक्शन आहे, मल्टिप्लिकेशन आहे, डिव्हिजन आहे. लॉजिकल ऑपरेशन आहेत, ऑरिंग आहे, एक्सऑरिंग आहे, नॉट ऑपरेशन आहे. हे अरिथमेटिक आणि लॉजिकल ऑपरेशन परफॉर्म करण्यासाठी त्या ठिकाणी ALU ब्लॉक दिलेला आहे. त्यानंतर नेक्स्ट ब्लॉक आपल्याला पाहायचा आहे PSW. 8051 मध्ये 8 बिटचा प्रोग्राम स्टेटस वर्ड हा रेजिस्टर आहे. अरिथमेटिक ऑपरेशन केल्यानंतर, लॉजिकल ऑपरेशन केल्यानंतर रिझल्ट काय येतो किंवा एखाद्या रजिस्टरचं कंटेंट प्रोग्राम एक्झिक्यूट झाल्यानंतर काय होतं ते इंडिकेट करण्यासाठी प्रोग्राम स्टेटस वर्ड रजिस्टरचा वापर त्या ठिकाणी केलेला आहे किंवा त्याला आपण फ्लॅग रजिस्टर असं म्हटलं तरी चालेल. त्यानंतर नेक्स्ट ब्लॉक आहे 8051 मध्ये 8 बिटचा A रजिस्टर आहे आणि त्याचा वापर अरिथमेटिक किंवा लॉजिकल ऑपरेशन मध्ये केलेला आहे किंवा डेटा टेम्पररी स्टोअर करून ठेवण्यासाठी A रजिस्टरचा वापर केलेला आहे. त्याच्या शेजारी B रजिस्टर आहे. 8051 मध्ये 8 बिटचा B रजिस्टर आहे. B रजिस्टरचा वापर A रजिस्टर सोबत अरिथमेटिक ऑपरेशन करण्यासाठी केलेला आहे. त्यानंतर नेक्स्ट ब्लॉक आपल्याला पाहायचा आहे प्रोग्राम काउंटर PC. 8051 मध्ये 16 बिटचा प्रोग्राम काउंटर रजिस्टर आहे. प्रोग्राम काउंटर रजिस्टरचा वापर ज्यावेळेस प्रोग्राम एक्झिक्यूट होत असतो, जी काही इन्स्ट्रक्शन आहे ती एक्झिक्यूट होण्याच्या अगोदर त्या इन्स्ट्रक्शनचा ॲड्रेस प्रोग्राम काउंटर ह्या रजिस्टरमध्ये येतो. प्रोग्राम काउंटर रजिस्टर होल्ड्स द ॲड्रेस ऑफ इन्स्ट्रक्शन which is to be executed. प्रोग्राम काउंटर रजिस्टर युजर ॲक्सेस करू शकत नाहीये. त्यानंतर नेक्स्ट रजिस्टर आहे DPTR. 8051 मध्ये 16 बिटचा डेटा पॉइंटर रजिस्टर आहे. त्याचं स्प्लिटिंग 2 8 बिट रजिस्टरमध्ये झालेलं आहे. 8 बिट DPH म्हणजे डेटा पॉइंटर हायर आणि 8 बिट DPL म्हणजेच डेटा पॉइंटर लोअर. अशा 2 8 बिट रजिस्टरचा एकत्रितपणे डेटा पॉइंटर रजिस्टर हा 16 बिटचा रजिस्टर त्या ठिकाणी आपल्या 8051 मध्ये आहे. त्यानंतर 8051 मध्ये इंटरनल 128 बाईटची इनबिल्ट रँडम ॲक्सेस मेमरी रॅम मेमरी आहे. डेटा टेम्पररी स्टोअर करून ठेवण्यासाठी किंवा ऑफकोर्स प्रोग्राम एक्झिक्यूट होत असताना होल्ड करून ठेवण्यासाठी, स्टोअर करून ठेवण्यासाठी रॅम मेमरीचा वापर केलेला आहे. त्यानंतर 8051 मध्ये इनबिल्ट इंटरनल 4 किलोबाईटची रोम मेमरी आहे. प्रोग्राम स्टोअर करून ठेवण्यासाठी किंवा कोड स्टोअर करून ठेवण्यासाठी रोम मेमरीचा त्या ठिकाणी वापर केलेला आहे. त्यानंतर पुढे 8051 मध्ये 8 बिटचे 4 पोर्ट आहेत. पहिला पोर्ट आहे पोर्ट 0, त्यानंतर पोर्ट 1, पोर्ट 2, पोर्ट 3. एकूण 4 पोर्ट 8051 मध्ये आहेत. प्रत्येक पोर्ट हा 8 बिटचा आहे आणि त्या 8 बिटचा वापर ॲज अ इनपुट किंवा आउटपुट पोर्ट म्हणून आपण त्या ठिकाणी करू शकतो. एक्सटर्नल पेरिफेरल किंवा एक्सटर्नल सिग्नल आपल्याला त्या पोर्टला द्यायचा असेल त्यासाठी आपण या पोर्ट पिनचा वापर केलेला आहे. किंवा
आपल्याला एखादा आउटपुट पेरिफेरल जोडायचं असेल किंवा पेरिफेरलला सिग्नल पाठवायचं असेल त्यासाठी पोर्टचा वापर केलेला आहे. त्या ठिकाणी पोर्ट 0, पोर्ट 1, पोर्ट 2, पोर्ट 3 असे एकूण 4 पोर्ट 8051 मध्ये आहेत. त्यापैकी पोर्ट 0चा जे काही 8 पिन्स आहेत त्याचा वापर ॲज अ इनपुट आउटपुट पोर्ट म्हणून केलेला आहे. ॲज वेल ॲज ज्या काही लोअर ॲड्रेस लाईन्स आहेत A0 पासून A7 आणि डेटा लाईन्स D0 पासून D7 त्या ॲड्रेस लाईन आणि डेटा लाईनसाठी पोर्ट 0चा वापर केलेला आहे. म्हणजे आपण पोर्ट 0चा वापर ॲज अ इनपुट पिन म्हणून करू शकतो किंवा इनपुट पोर्ट म्हणून करू शकतो किंवा आउटपुट पोर्ट म्हणून करू शकतो. ॲज वेल ॲज ॲड्रेस लाईन्स आणि डेटा लाईन्स साठी सुद्धा आपण पोर्ट 0चा वापर करू शकतो. त्यानंतर पोर्ट 1चा वापर फक्त आपण इनपुट आउटपुट पोर्ट म्हणून करू शकतो. त्यानंतर पोर्ट 2चा वापर इनपुट आउटपुट पोर्ट ॲज वेल ॲज ज्या काही हायर ॲड्रेस लाईन्स आहेत A8 पासून A15 पर्यंत त्यासाठी पोर्ट 2चा वापर केलेला आहे. त्यानंतर पोर्ट 3 हा मल्टीफंक्शनल पोर्ट आहे. पोर्ट 3चे जे काही 8 पिन्स आहेत त्याचा वापर आपण ॲज अ इनपुट आउटपुट पोर्ट म्हणून करू शकतो किंवा पिन म्हणून करू शकतो. ॲज वेल ॲज त्या पोर्ट 3चे जे काही पिन्स आहेत त्याचा वापर इंटरप्ट साठी केलेला आहे. जे काही काउंटर आहेत त्या काउंटरसाठी सुद्धा त्या पोर्ट 3चा वापर केला आहे, पिनचा वापर केलेला आहे. सिरियल डेटा ट्रान्समिट किंवा रिसीव्ह करण्यासाठी रीड राईट ऑपरेशनसाठी सुद्धा पोर्ट 3चा वापर केलेला आहे. म्हणजे 4 पोर्टपैकी पोर्ट 3 हा मल्टीफंक्शनल पोर्ट आहे. त्यानंतर जो काय डेटा आहे तो डेटा पोर्टला आपल्याला द्यायचा असेल किंवा पोर्टकडून डेटा आपल्याला घ्यायचा आहे, तो डेटा टेम्पररी होल्ड करून ठेवण्यासाठी लॅच त्या ठिकाणी प्रत्येक पोर्टला जोडलेला आहे. त्यानंतर आपण लास्ट लेक्चरला पाहिलं की 8051 मध्ये 16 बिटची ॲड्रेस बस आहे आणि 8 बिटची डेटा बस आहे. त्या ठिकाणी 16 बिटची जी काही ॲड्रेस बस आहे ती दाखवलेली आहे या ठिकाणी आणि 8 बिटची डेटा बस या ठिकाणी दाखवलेली आहे. त्यानंतर 8051 मध्ये वेगवेगळे स्पेशल फंक्शन रजिस्टर आहेत. स्पेशल फंक्शन रजिस्टर असं का म्हटलेलं आहे कारण दिस रजिस्टर हॅव्हिंग सम स्पेशल फंक्शन म्हणून त्याला स्पेशल फंक्शन रजिस्टर म्हटलेले आहे. वेगवेगळे स्पेशल फंक्शन रजिस्टर आहेत. IE रजिस्टर, इंटरप्ट इनेबल रजिस्टर, IP इंटरप्ट प्रायोरिटी रजिस्टर, PCON पॉवर कंट्रोल रजिस्टर, SBUF सिरियल बफर रजिस्टर, SCON सिरियल कंट्रोल रजिस्टर, TCON टाइमर कंट्रोल रजिस्टर, TMOD टाइमर मोड रजिस्टर. 8051 मध्ये 2 टायमर आहेत, टायमर 0 आणि टायमर 1. टायमर 0 आणि टायमर 1 दोन्हीही टायमर हे 16 बिटचे आहेत. टायमर 0चं स्प्लिटिंग 8 बिट टायमर रजिस्टर TL0 आणि TL0 अशा प्रकारे झालेलं आहे. TH0 म्हणजे टायमर हायर 0 आणि TL0 म्हणजे टायमर लोअर 0. त्याच प्रकारे टायमर 1चं स्प्लिटिंग 8 बिट TH1 आणि TL1 रजिस्टरमध्ये झालेलं आहे. TH1 म्हणजे टायमर हायर 1 आणि TL1 म्हणजे टायमर लोअर 1. त्या ठिकाणी 8051 मध्ये जी काही इंटरनल रॅम मेमरी आहे 128 बाईटची त्याचं इंटरनल रॅमचं स्ट्रक्चर या ठिकाणी दाखवलेलं आहे. 8051 मध्ये जो काही रॅम आहे त्या रॅमचं स्ट्रक्चर या ठिकाणी आपण पाहू शकतो. त्या रॅम मध्ये टोटल 4 रजिस्टर बँक आहेत. रजिस्टर बँक 0, त्याच्यावरती रजिस्टर बँक 1, नंतर रजिस्टर बँक 2, नंतर रजिस्टर बँक 3 आणि वरचा जो काही पोर्शन आहे तो बाईट/बिट ॲड्रेसेबल आहे. त्यानंतर 8051 हा टोटल 40 पिनचा IC आहे. त्यापैकी 32 पिन्स
ह्या पोर्टसाठी वापरलेल्या आहेत. म्हणजे प्रत्येक पोर्ट हा 8 पिनचा आहे. 832 राहिलेल्या जे काही 8 पिन्स आहेत त्या पिन्स या ठिकाणी दाखवलेल्या आहेत. त्यापैकी 2 पिन आहेत VCC आणि ग्राउंड. आपल्याला 8051 ऑपरेट करायचं असेल तर त्याला काहीतरी आपल्याला सप्लाय द्यावा लागणार आहे. त्यासाठी VCC आणि ग्राउंड ह्या 2 पिन दिलेल्या आहेत. त्यानंतर आपल्याला 8051चं कंटेंट क्लिअर करायचं असेल किंवा प्रोग्राम एक्झिक्युशन स्टार्टिंग लोकेशन पासून सुरू करायचं असेल त्यासाठी रिसेट पिन या ठिकाणी दिलेली आहे. त्यानंतर जो काही 8051 आहे त्याच्या सीपीयूला किंवा जे काही डिजिटल सर्किट्स आहे त्याच्या ऑपरेशनसाठी क्लॉक सिग्नलची आवश्यकता असते. आणि तो क्लॉक सिग्नल देण्यासाठी आपण क्रिस्टल 1 आणि क्रिस्टल 2 ह्या पिनला या पिनच्या दरम्यान क्रिस्टल ऑसिलेटर जोडलेला आहे आणि तो क्रिस्टल ऑसिलेटर सीपीयूला क्लॉक सिग्नल प्रोव्हाइड करण्याचं काम त्या ठिकाणी करतोय. त्यानंतर 8051 मध्ये नेक्स्ट पिन आहे PSEN बार, प्रोग्राम स्टोअर इनेबल. एक्सटर्नल प्रोग्राम मेमरी आपल्याला ॲक्सेस करायची असेल किंवा एक्सटर्नल प्रोग्राम मेमरी इनेबल किंवा डिसेबल करायची असेल त्यासाठी PSEN बार किंवा PSEN या पिनचा प्रोग्राम स्टोअर इनेबल पिन त्या पिनला म्हटलेलं आहे, त्या पिनचा वापर केलेला आहे. त्यानंतर नेक्स्ट पिन आहे ALE म्हणजे ॲड्रेस स्लॅश इनेबल पिन. 8051 मध्ये जे काही ॲड्रेस लाईन्स आहेत आणि डेटा लाईन्स आहेत त्या ॲड्रेस लाईन्स आणि डेटा लाईन्स या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. पोर्ट 0चा वापर लोअर ॲड्रेस लाईन्स A027 आणि डेटा लाईन्स D027. ह्या ॲड्रेस लाईन आणि डेटा लाईन्स डिमल्टिप्लेक्स करण्यासाठी ॲड्रेस स्लॅश इनेबल पिनचा वापर केलेला आहे. डिमल्टिप्लेक्स करायचं म्हणजे काय करायचं, आपण एकच वायरचा एकच पिनचा वापर त्या ठिकाणी ॲड्रेस लाईनसाठी करतोय आणि डेटा लाईनसाठी करतोय. मग त्या पिनचा वापर ॲड्रेस लाईन म्हणून केव्हा करायचा किंवा डेटा लाईन म्हणून केव्हा करायचा ते सेपरेशन करण्यासाठी आपल्याकडे ALE ॲड्रेस स्लॅश इनेबल ही पिन 8051 मध्ये दिली आहे. त्यानंतर एक्सटर्नल प्रोग्राम मेमरी ॲक्सेस करण्यासाठी एक्सटर्नल ॲक्सेस EA बार पिन 8051 मध्ये दिलेली आहे. या ठिकाणी आपण 8051चं आर्किटेक्चर पाहिलेलं आहे. याच्यामध्ये जर काही अडचण असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. थँक्यू व्हेरी मच.